नमस्कार. पायाभूत स्तरासाठी समग्र प्रगतीपत्र कसे भरायचे यामधील आपण आज क्षेत्र क्रमांक 5.1 विकास क्षेत्र विषय आहे सकारात्मक अध्ययन सवयी हा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपला अभ्यासक्रमाचं ध्येय आहे CG13 करिक्युलर गोल. बालके अध्ययनाच्या सवयी विकसित करतात. यामुळे त्यांना शालेय वर्गासारख्या औपचारिक अध्ययन वातावरणात सक्रिय राहता येते. हे या विकास क्षेत्राचं ध्येय आहे. तर याच्यामध्ये क्षमता 4 ते 5 दिलेल्या आहेत. त्यामध्ये मी 2 क्षमता घेतलेल्या आहेत, एक 13.4 आणि 13.1. वर्गखोली आपण एक घेतले तरी चालेल. तर क्षमता आहे 13.4. वर्गखोली नियामके मनपूर्वक व समजपूर्वक नियामके स्वीकारतो आणि पालन करतो. ही क्षमता एक घेतली. ह्याच्याशीच निगडीत दुसरी क्षमता आहे C13.1. अवधान आणि हेतुपुरस्सर कृती. विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकरण, मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्ये संपादित करतो. त्यानंतर आता आपल्याला याच्यासाठी घ्यायची कृती कोणती, उपक्रम. तर यासाठी मी माझ्या वर्गस्तरावर वर्गमंत्रिमंडळ निवडणूक घेऊन वर्गासाठी नियमावली तयार केली, जी आपण आपल्या वर्गस्तरावर घेतोच. प्रत्येक विद्यार्थ्याला, निवडून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वर्गासाठी कोणकोणते नियम आपण तयार करू शकतो, प्रत्येकाला ती जबाबदारी दिली आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पद्धतीने वर्गासाठी सूचना, नियम फलक तयार केले. अशा पद्धतीने आपण या अध्ययन क्षमतेसाठी कृती घेऊ शकतो. तर त्यासाठी मूल्यांकनासाठीचे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचे की तुम्हाला ही निवडणुकीची कृती आवडली का? आपण आपल्या स्तरावरती जी कृती घेणार आहोत त्या पद्धतीने आपण प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे. वर्गातील नियम तुम्हीच तयार केले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते किंवा काय वाटले? वर्गासाठी असणाऱ्या नियम सूचना तुम्ही कशा प्रकारे पाळणार? तुम्हाला याचा आनंद वाटला का? किंवा आणखी कोणकोणते नियम तुम्ही तुमच्या वर्गासाठी निश्चित करून त्याचे पालन करू शकता? असे प्रश्न. त्यानंतर पुढचं जे आहे आपलं मूल्यांकन रुब्रिक. त्याच्यामध्ये क्षमता आपल्यातील जाणीव, जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. आणि प्रत्येक क्षमतेचे स्तर आहेत आपले निर्झर, पर्वत, आकाश. तर यामध्ये जाणीव जागृतीमध्ये निर्झर स्तरावर बघा काय कामगिरीचा स्तर आहे. नियमांकडे काही प्रमाणात लक्ष देतो, परंतु त्यांचे पालन करण्यात असक्षम आहे. त्यानंतर दुसरा आहे पर्वत स्तर, जाणीव जागृतीमधला. सूचना नियमांकडे काही प्रमाणात लक्ष देतो व त्यातील काहीच नियमांचे सूचनांचे पालन करतो. त्यानंतर तिसरा स्तर आहे आकाश स्तर. वर्गाची नियमावली, सूचना लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यांचे योग्य प्रकारे मनपूर्वक व समजपूर्वक पालन करतो. ही झाली आपली एक क्षमता. आता या क्षमतेमध्ये तो विद्यार्थी पर्वत स्तरावर असल्यामुळं मी पर्वत स्तरावरती आपल्याला लगेच टिक करायची, तिथं खून करायची. संवेदनशीलता निर्झर स्तर आहे. या ठिकाणी सूचनांचे, नियमांचे पालन करण्यामध्ये संवेदनशील दिसत नाही. काही घेणं देणं नसतं काहींना, असे पण विद्यार्थी असतात. त्यासाठी निर्झर स्तरचे निकष लिहिलेला आहे. पर्वत वर्गातील नियम सूचनांचे पालन करण्याबाबत काही प्रमाणात संवेदनशील आहे. आकाश स्तरावरती संवेदनशीलतेत बघा वर्गातील नियम सूचनांचे पालन करण्यात संवेदनशील आहे आणि वर्गातील इतर वर्गमित्रांना त्यांचे सूचनांचे महत्त्व पण सांगतो. आता पुढची क्षमता. आता या ठिकाणी हा विद्यार्थी पर्वत स्तरावर आहे म्हणून त्याला पर्वत स्तरावरती संवेदनशीलता या क्षमतेत खूण केलेली. पुढची क्षमता आहे आपली सर्जनशीलता. त्याचे कामगिरीचा स्तर आहे निर्झर. वर्गातील नियम सूचना तयार करण्यात, पालन करण्यात स्पष्टपणे मत मांडत नाही. त्यानंतर दुसरा स्तर आहे पर्वत स्तर. वर्गातील नियम सूचना लिहिण्यात, सांगण्यात सक्षम आहे, तसेच इतर मित्रांनाही सर्जनशीलपणे सांगतोय, म्हणजे नियमांचं पालन.
त्यानंतर आकाश तर आहे. इतरांपेक्षा सर्व सूचनांच्या नियमांचे योग्य जाणीवपूर्वक पालन करण्यात सक्षम आहे. त्याचे कौशल्याने वापर पण करतो. आता हा विद्यार्थी पर्वत स्तरावरती आहे. तिन्ही क्षमतेमध्ये, म्हणून त्याच्या खून करायची आपल्याला. जे आपली आकृती आहे शिक्षकाबरोबर आहे त्या ठिकाणी पर्वत स्तरावरती अशा प्रकारे बरोबरची खून करायची. आता ही कृती घेत असताना आपल्याला काय वाटलं बा विद्यार्थ्याबाबत ते आपण इथं आपला अभिप्राय लिहायचा आहे की विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीत उत्सुकतेने सहभागी झाले किंवा झालं. तो विद्यार्थ्याच्या बाबतीत लिहितो आपण. वर्गासाठीच्या सूचना नियम सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आणि स्वयंसेवी वृत्तीने त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी झाला. अशा पद्धतीने आपलं पान जे 2 आहे मूल्यांकन रुब्रिक निकष ते पूर्ण झालं. त्यानंतर पुढचं जे पान आहे स्वयंमूल्यांकन, त्या विद्यार्थ्याला त्या कृती करत असताना त्याला ते प्रश्न विचारायचे आणि त्याला ती खून करायला लावायची. त्यानंतर तीच कृती त्याच्या मित्राला विचारायची, त्याला त्याच्या मित्राचा काय अनुभव आला ते. त्यानंतर पालकांचं निरीक्षण आणि इतर पालकांचा अभिप्राय. अशा पद्धतीने आपण पायाभूत स्तरासाठी जे समग्र प्रगतीपत्रक आहे त्यातलं शेवटचं क्षेत्र क्रमांक 5.1 विकास क्षेत्र सकारात्मक अध्ययन सवयी पाहिल्या. अशा पद्धतीने आपले सगळे विकास क्षेत्र आपण 1 ते 5 पर्यंत म्हणजे 6 विकास क्षेत्र आपण पाहिली आहेत. तर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक विकास क्षेत्रासाठी मूल्यांकनासाठी कोणत्या क्षमतेसाठी कोणत्या कृती घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येईल. धन्यवाद.